एकाच दिवशी दोन बातम्या बघून संतोष विचारात पडला। त्यातली पहिली बातमी होती परभणीच्या महापौरपदी सय्यद इक्बाल यांची निवड झाली आणि त्यांच्या मुस्लिम असण्यावरून राजकारण सुरू झालं। संतोषला प्रश्न पडला की हिंदू मुस्लिम वादाची लागण ही फक्त राजकारणातच झाली आहे का? सीमेवर शत्रूशी लढणारा जवान मुस्लिम असतो तेव्हा त्याचा गौरव होतो। डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल बनवतात तेव्हा तो देशासाठी अभिमानाचा क्षण असतो। कुठल्याही लग्नामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या सनईनं वातावरण निर्मिती होते। सलीम जावेद यांचे सिनेमे 3-4 पिढ्यांची अभिरुची घडवतात। पण राजकारण आलं की गणित मात्र बदलून जातं। व्यक्तीच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा धर्म का महत्त्वाचा ठरू लागतो? धर्माचं राजकारण करणारे पक्ष त्याला जबाबदार आहेत की या प्रचाराला बळी पडणारे आपल्यासारखे सर्वसामान्य मतदार जबाबदार? विचार करता करता संतोषला दुसरी बातमी दिसली। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातल्या सौंदाळा गावानं एक मोठा निर्णय घेतला। आमचं गाव जातमुक्त असेल असा हा निर्णय। आपल्या गावामध्ये आंतरजातीय विवाह अगदी थाटामाटात होतील असं गावकऱ्यांनी ठरवलं। सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरच्या पोस्टना थारा देणार नाही असं गावकऱ्यांनी एकमुखानं सांगितलं। एवढंच काय तर गावात कुणी शिवी दिली साधी तरी सुद्धा त्याच्याकडून दंड घेतला जाऊ लागला। एकीकडे मुस्लिम व्यक्ती महापौर झाली म्हणून होणारे वाद आणि दुसरीकडे जाती धर्माच्या भिंती तोडून टाकणारे सौंदाळाचे गावकरी। एकाच दिवशी समोर आलेल्या या दोन घटना बघून संतोषला प्रश्न पडला की या दोन्हीपैकी कुठलं चित्र भविष्यात मोठं होईल? तुम्हाला काय वाटतं?